नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आषाढी स्पेशल वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी कशी करायची ती बघणार आहे. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. आता मी आमच्या पद्धतीने कशी करायची ते सांगतो. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा साहित्य काय काय घेतले ते बघूया. मी ते 1 वाटी वरीचा तांदूळ घेतलेला आहे किंवा भगर म्हणतात काही काही जण, तर भगर घेतलेली आहे. 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. आपण भातासाठी वरीचा तांदूळ, हिरवी मिरची आणि जिरं हे 3च यूज करणार आहे. तर मी आता ते घेतलेले आणि आमटीसाठी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मी 1 वाटी. गूळ घेतलेला आहे. मिरची पण आपण आमटीला वापरणार आहे. जिरे, आमसूल घेतलेले. आमसूल ह्याच्यासाठी घ्यायचे आहेत. शेंगदाणे खाऊन आपल्याला कधी कधी पित्ताचा त्रास होऊ शकतो. मग ते पित्त होऊ नये म्हणून आपण आमसूल यूज करणार आहे. मीठ घेतलेले आणि आपण हे सगळं जे आहे ते तुपात करणार आहे आपण. तर त्यासाठी तूप घेतलेले, घरचं साजूक तूप आहे. आणि एका साईडला आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे. तर आपण भात करून घेणार आहे पहिल्यांदा. तर भातासाठी मी तर पातेलं गरम करून घेतलेले आहे. त्यात आता मी तूप घालून घेतो. तर आपण 1 मोठा चमचा तूप घेणार आहे. तूप चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. उपासाचे पदार्थ शक्यतो तुपातच करावे तेलापेक्षा, कारण का होतं पित्त होत नाही आपल्याला. तुपामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा पित्ताचा त्रास होत नाही. तेलात जर तुम्ही केलं तर पित्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण तुपात सगळं करणार आहे. आता आपण तूप पहिल्यांदा आपलं मेल्ट करून घेऊया व्यवस्थित. तर आपलं आता तूप गरम झालेलं आहे. तर आपण आता थोडेसे जिरे, एक अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे चांगले तडतडले की आपण त्यात मिरच्या टाकून घेऊया. मिरच्या आपण नॉमिनल थोड्याशा टाकून घेणार आहे चवीपुरता. 1-2 मिरच्या मी टाकलेल्या. त्या मिरच्या पण चांगल्या तडतडून द्यायच्यात आपल्याला, जेणेकरून काय होईल भाताला थोडीशी टेस्ट येईल आपल्या. नाहीतर काय काय जण नुसता वरीचा तांदूळ पाण्यात घालून आपला साधा भात शिजवता भात शिजवतात, पण तो भात मला आवडत नाही तसा. तर मी अशा पद्धतीने करतो. तर तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा नक्की. काही काही जण सुक्या लाल मिरच्या पण यूज करतात. तर मी आता सुक्या लाल मिरच्या यूज नाही केलेल्या, मी हिरव्या मिरच्या यूज केलेल्या. तर आपलं आता हे मिरच्या चांगल्या परतल्या गेल्या आहेत. त्याच्यात आपण हा पूर्ण 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे वरीचा, तो चांगला परतून घ्यायचा. असा लालसर आपल्याला तो चांगला तांदूळ परतून घ्यायचा आहे. तर हा आपण मंद गॅसवरती पूर्ण लालसर परतून घ्यायचा आहे तांदूळ. आणि मग आपण त्यात गरम पाणी यूज करणार आहे, गार पाणी यूज करायचं नाही आपल्याला. त्यामुळे एका साईडला तुम्ही गरम पाणी करत ठेवायचं आहे पहिल्यांदा. तर आता आपला वरीचा तांदूळ मी चांगला तुपावा असा लालसर खमंग वास येतोपर्यंत भाजून घेतलेला आहे. त्यात आपण काय करायचं आहे, आता ह्यात आपण गरम पाणी घालणार आहे. तर त्यात आता भात जसा तुम्हाला पाहिजे, फडफडीत पाहिजे, गिजगा पाहिजे, कसा तुम्हाला भात पाहिजे ना त्या पद्धतीने तुम्ही त्यात पाणी ॲड करा. आणि हा भात आपण शिजायला ठेवूया. आता मी हा परतून झालेला आहे. आता मी त्यात पाणी ॲड करणार आहे. तर पाणी ॲड करताना गरम पाणीच ॲड करायचे हे लक्षात ठेवा. गार पाणी अजिबात ॲड करू नका. तर आपण त्यात आवश्यकतेनुसार पाणी, जसं तुम्हाला भात पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲड करा. तुमचा जसा अंदाज असेल त्या पद्धतीने तुम्ही त्यात पाणी ॲड करून घ्या. आणि पाणी टाकल्यानंतर मग आपण त्याला मीठ टाकणार आहे. आता आपण त्यात मीठ घालूया. मीठ आपण चवीनुसार घालून घेऊया, जसं भाताला पाहिजे त्या पद्धतीनं. आता आपण आमटीत पण मीठ यूज करणार आहे. आणि सगळं मिक्स करून आपण मंद आचेवरती, बारीक गॅसवरती आपण भात शिजायला ठेवून देऊया. आता भात आपला शिजतोय तोपर्यंत आपण आता आमटीची तयारी करूया. आता आपण आमटीची तयारी केलेली आहे. तर आमटी आपण कशी करायची ती बघूया. भात आपण एका साईडला बारीक गॅसवरती शिजायला ठेवलेला आहे. तर आपण काय करायचं, पहिल्यांदा शेंगदाण्याचा कूट जो आहे तो मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात पाणी घालून ना आपल्याला मिक्सरला एकदम बारीक अशी त्याची पेस्ट करून घ्यायची. तोपर्यंत आपली कढई तापते, तोपर्यंत मी ही पेस्ट करून घेतो. त्यात जसं आवश्यकतेनुसार पाणी असेल त्यापर्यंत पाणी घालून आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आमटीसाठी. तर हे मी मिक्सरला फिरवून घेतो पहिल्यांदा. आता आमटीसाठी आपण शेंगदाण्याचं कूट आहे ना तो मिक्सरला घालून मी अशी बारीक पेस्ट करून घेतलेली. त्यात पाणी घालून खूप अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची. आणि आपण आता ह्यात पाणी ॲड करणार आहे, जेणेकरून काय होईल आमटी आपली घट्ट होणार नाही. तर आता आपण काय करायचं, कढई तापलेली त्यात आपण तूप टाकायचं. तूप आपण 1 चमचा घालून घेऊया. आपण उपासाच्या पदार्थात शक्यतो तूपच यूज करा. आपल्याला उपासाचं म्हणजे कोणताही पदार्थ भाजत नाही, पित्तही ते होत नाही अजिबात. त्यामुळे तुम्ही तुपाचा वापर करत जावा. आता हे तूप आपण चांगले मेल्ट होऊन द्यायचं पहिल्यांदा.
आता आपलं तूप चांगलं तापलेलं आहे, त्याच्यात आपण जिरं टाकून घ्यायचे. फोडणीला आपण जिरे टाकू तसे जिरे थोडेसे टाकून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला जशी आमटी तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही मिरच्या यूज करा. तर त्या बरेचशी माझ्याकडं आमटी आमच्याकडं गोड तिखट आंबट अशी केली जाते. तर मी इथं 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, ते उभे काप करून घेतलेले आहेत. ते पण आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे ते तुपावरती, जेणेकरून त्याचा तिखटपणा त्या तुपात उतरेल. आता मिरच्या आपण चांगल्या खमंग भाजलेल्या आहेत. तर आता आपण त्यात हे जे शेंगदाण्याचं जे वाटण वाटलेलं आहे बारीक स्मूथ, ते आता गॅस बारीक करायचा आणि ते त्यात सोडून द्यायचं. आता यात तुम्हाला आवश्यकतेनुसार आमटी कशी घट्ट पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲड करायचे. पाणी तुम्ही थंड वगैरे ॲड केलं तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता मी यात आम्हाला अशी पातळसर आमटी आवडती, तर त्या पद्धतीने मी पाणी ॲड करणार आहे. मी ह्यात 2 ग्लास पाणी ॲड केलेले मिक्स. आता आपण आमटीत पाणी ॲड करून घेतलेले आहे. कधी कधी काय होतं, पाणी आपण ॲड केल्यानंतर सुद्धा जेव्हा शेंगदाणे शिजतात त्यावेळेस ते कधी कधी घट्ट होतं. त्यावेळेस पण तुम्ही त्यात पाणी ॲड करा, फक्त त्यावेळेस तुम्ही गरम पाणी ॲड करा, गार पाणी ॲड करू नका. आता आपण त्यात काय करायचं, कोकम सोडायचे, आमसूल सोडायचे. त्यात आमसूल हे तुम्ही आवर्जून टाका, कारण का काय होतं शेंगदाण्याने कधी कधी पित्ताचा त्रास होतो आपल्याला, तो त्रास होऊ नये त्यासाठी आपण आमसूल त्यात टाकायचे. आता मी एक 5-6 आमसुलं टाकलेली त्यात. आणि आमटीला पण एक वेगळी चव येते. पण गुळाचा एक मोठा खडा घालणार आहे मी, म्हणजे आपली आमटी जी आहे ती अशी आंबट गोड तिखट अशी छान लागेल. त्यात आपण हे सगळं उकळून द्यायचं आहे. त्यात आपण त्यात मीठ पण टाकून घेऊया, चवीनुसार मीठ जसे तुम्हाला आवश्यकता त्या पद्धतीनं. त्यात आपण ही आमटी आहे ना चांगली उकळून घेऊया व्यवस्थित. ती हलवत राहायची आहे सारखी, नाहीतर कधी कधी फुटण्याची शक्यता असते. त्यामुळं बारीक मंद गॅसवरती मिडियम गॅसवरती ती हलवून व्यवस्थित उकळून घ्यायची आपल्याला. त्यात आपण पहिल्यांदा आमटी चांगली व्यवस्थित उकळून घेऊ. आपली शेंगदाण्याची आमटी आता चांगली खळखळून उकळलेली आहे. हे बघा, ती बघितली तर कुठेही फुटलेली नाही आहे ती आपली. त्या मंद गॅसवरती चांगल्या पद्धतीने अशी उकळून घ्यायची. तर आता आपण ती खाण्यासाठी सर्व करूया. आपला भात पण तयार आहे, तर आपण आता ते सर्व करूया. आषाढी एकादशी स्पेशल वरीचे तांदळाचा भात आणि शेंगदाण्याची आमटी खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम ही खाण्यासाठी खूप छान लागते. मी जे सांगितले त्या पद्धतीने तुम्ही करून बघा, मला आशा आहे की तुम्हाला ती आवडेल. जर तुम्हाला माझी ही वरीचे तांदूळ आणि शेंगदाण्याची आमटीची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा. ज्यांनी माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केली आहे आणि ज्यांनी माझे चॅनल अजूनही बघतात पण त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचवा. मला आशा आहे की तुम्हाला ही वरीची तांदूळ आणि शेंगदाण्याची आमटी तुम्हाला आवडेल आणि पुढच्या कुठल्याही उपवासाच्या वेळेस तुम्ही ही नक्की ट्राय करून बघता. तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा ती कशी झालेली. आपण परत पुन्हा भेटू पुढच्या एका वेगळ्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.